गाथा पॉडकास्टसाठी अध्यात्म या विषयाचा अभ्यास करताना एक नाव सतत पुढे येत राहिलं, ते म्हणजे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी. अध्यात्माबद्दल जनजागृती आणि मानवता संदेश सर्वत्र पसरवत असताना तेवढ्यावरच न थांबता समाजासाठी आतापर्यंत 126 देहदान, 40 अवयवदान, 24 तास मोफत ॲम्ब्युलन्स सेवा आणि असे बरेच समाजोपयोगी उपक्रम राबवणारे आणि आधुनिक विचारसरणीने युवांना सत्कर्म मार्गावर प्रेरित करणारे पाहुणे या विषयासाठी लाभणे म्हणजे पर्वणीच. या कार्यातून जाणवली त्यांच्या विचारांमागची खोली आणि जीवन जगण्यामागची दिशा. हे केवळ बोलत नाहीत तर अध्यात्म जगतात. केवळ अनुभवावरून नाही तर अधिकाराने बोलतात. कारण अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेने यांची अधिकृत निवड जगद्गुरू रामानंदाचार्यांच्या गादीवर केली आहे आणि म्हणून ते आहेत हिंदू धर्माचे अधिकृत जगद्गुरू रामानंदाचार्य. चला तर ऐकूया अध्यात्म ही का आहे काळाची गरज. नमस्कार. अध्यात्म या अशा गहन विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि चर्चेसाठी आम्हाला एक अशी व्यक्ती हवी होती ज्यांच्याकडे अथॉरिटी आहे, ज्यांच्याकडे अधिकार आहे ह्या विषयावर बोलण्याचा. आणि आमच्या नशिबात ते होतं आणि आज आपल्यासोबत आहेत जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी, दक्षिणपीठ नाणीसधाम. नमस्कार स्वामीजी. सीताराम. तर सर्वप्रथम आपलं खूप खूप आभार. मी पाहिलं होतं कॅलेंडर 1.5 वर्षाचं आधी बनतं आणि त्यामध्ये हा वेळ आम्हाला देणं हे आमच्यासाठी खूप मोठं भाग्य म्हणेन मी. कारण खूप इच्छा होती ह्या विषयावर चर्चा करणार तर आपल्याशीच. तर आज तो योगायोग आला आहे आम्हाला आणि आम्ही खूप आभारी आहोत. तर विषयाला आपण सुरू करूया. हो, सुरू करू. तर अध्यात्म म्हणजे नेमकं काय आणि ते फक्त पूजा पाठ करणं ह्याशी निगडीत आहे का आणि तिकडेच मर्यादित होतं का? अध्यात्म एक शास्त्र आहे, ते आत्म्याशी संबंधित असं शास्त्र आहे. या चराचरामध्ये एक चैतन्य नावाची शक्ती आहे. त्या चैतन्य नावाच्या शक्तीलाच परमात्मा असं आमच्या अध्यात्मानं म्हटलेलं आहे. वेदांनी त्याचं वर्णन करत असताना नीती असं सांगितलेलं आहे. तर ही जी चैतन्यरूपी जी शक्ती या चराचरामध्ये आहे आणि जिच्या नुसत्या आसण्यानं उत्पत्ती, स्थिती आणि लय होत असतो, अशा आत्म्याचं यथार्थ दर्शन घडवणं किंवा घडवून देणारं जे शास्त्र आहे त्याचं नाव अध्यात्मशास्त्र आहे. आणि अध्यात्म, परत लक्षात घ्या की अध्यात्म हे शास्त्र आहे. जसं विज्ञान एक शास्त्र आहे तसं अध्यात्म एक शास्त्र आहे. आणि हे अध्यात्मशास्त्र जीवमात्राच्या संबंधित त्याची जी मानसिकता आहे ती मानसिकता बदलण्यासाठी आणि त्या माणसामधलं देवत्व जागृत करण्यासाठी अध्यात्मशास्त्र मोलाचं काम करतं. आहार निद्रा भयमैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांचे. तर आमचं शास्त्र असं सांगतं की माणसानं काय केलं पाहिजे की आपल्याला जी बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीच्या जोरावर या चराचरामध्ये जे चैतन्य सर्वत्र विलसत आहे त्याचा शोध घ्यायचा. आणि त्याचा शोध कसा घ्यावा हे अत्यंत शास्त्रशुद्ध ज्ञान देणारं जे शास्त्र आहे त्याचं नाव आहे अध्यात्मशास्त्र. आता याच्यात एक महत्त्वाचा भाग येतो अध्यात्मामध्ये, भक्ती. बरोबर. पण माझ्या मनात श्रद्धा आहे, मी देव मानतो, मी एखाद्या व्यक्तीला पूजतो, माझे गुरु आहेत समजा, तर माझ्या मनात श्रद्धा आहे. पण मग अशावेळी त्यांची किंवा देवाची भक्ती करणं गरजेचं आहे का, की फक्त श्रद्धा असणं भरपूर आहे? तुम्ही भक्ती कशाला म्हणता? माळ मोजणं, पोथी वाचणं किंवा ध्यान करणं याला भक्ती म्हणता का? तर तसं त्याचा अर्थ नाही. भक्ती हा मनाचा व्यायाम आहे. मी नेहमी माझ्या उद्बोधनातून, प्रवचनातून नेहमी सांगतो की भक्ती ही अंधश्रद्धा नाही आहे. भक्ती हा मनाचा व्यायाम आहे. आपल्याला मन नावाचं एक इंद्रिय आहे आणि हे मन नावाचं इंद्रिय जे आहे ह्या इंद्रियाला चंचल इंद्रिय आहे. सकळ इंद्रिया मन हे वडाळ, तेही तुझ्या नादी लागावे, मंजुळ गोड तुझे नाम सदा मुखी वसावे, असं माझ्या एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे. बहिणाबाई चौधरींनी पण सांगितलं, मन वडाळ वडाळ उभ्या पिकातलं ढोरं. तर हे असं प्रकाश वेगानं पळणारं चंचल मन जे आहे, कारण जगामध्ये सगळ्यात वेगवान वस्तू कोणती तर प्रकाश लहरी. तर या प्रकाश लहरींपेक्षाही वेगवान पळणारं कोण असेल इंद्रिय तर ते मन आहे.
मग ह्या मनाला स्थिर करणं हे अत्यंत आवश्यक असतं, कारण जीवनामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात. जन्माच्या स्टेशनवरून तुम्ही प्रवास करत असताना मृत्यूच्या स्टेशनपर्यंत तो प्रवास चालू असतो. या मधल्या प्रवासाचं नाव आहे जीवन. त्या जीवनामध्ये आपल्याला योग्य प्रकारे बिनचूक निर्णय घेण्यासाठी आपल्यामध्ये संयम आवश्यक असतो. आपल्यामध्ये समयसूचकता असली पाहिजे, कारण प्रसंग आपल्याला हाताळता आले पाहिजेत. आपल्याकडे दूरदृष्टी असली पाहिजे की मी अमुक आत्ता जर निर्णय घेतला त्याचे परिणाम काय होतील हे समजलं पाहिजे आपल्याला. आपल्याला साधक बाधक विचार करण्याची क्षमता असली पाहिजे. आपल्यामध्ये खिलाडू वृत्ती असली पाहिजे. आपल्यामध्ये नेतृत्वाचा गुण असला पाहिजे. आपल्यामध्ये चिकाटी नावाचा गुणधर्म असला पाहिजे. तरच आमचं मत आहे जीवन सक्सेस होतं. मग तो अशिक्षित माणूस असू दे नाही तर थोर शास्त्रज्ञ असू दे. तर प्रत्येक व्यक्तीला ह्या गोष्टींची आवश्यकता आहे. आणि मनाचं संवर्धन करण्यासाठी प्राचीन कालच्या ऋषीमुनीने आपल्याला भक्ती नावाचा मनाचा व्यायाम दिलेला आहे. आणि ह्याचं उदाहरण जर द्यायचं आलं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या एका अभंगामध्ये ते आढळतं. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, माझेनी अनुसंधान विन स्नान संध्या जप होम ध्यान ते सर्वही अधर्म जाणं मद भजनित नव्हे. याचा अर्थ काय की माझ्याशी जर तू एकाग्र झाला नाहीस आणि तू पोथी वाचत असशील, पुरच्चरण करत असशील, जपजाप्य करत असशील तरी ते माझं भजनच नव्हे. याचा अर्थ काय की पोथी वाचणं, पुराण वाचणं किंवा माळानं जप करणं म्हणजे भक्ती नाही आहे. तर एकाग्र होणं देवाशी, तदात्म्य पावणं म्हणजे भक्ती आहे. त्या भक्ती जी आहे ती बरेच लोकांनी त्याचा असा सोपा आणि सरळ अर्थ करून ठेवलेला आहे की भक्ती करायची म्हणजे माळा मोजायच्या. असं नाही. तुम्ही एकाग्र झालं पाहिजे. आणि त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे, सायन्स आहे की तुम्हाला जीवनामध्ये स्वतःला डेव्हलप झालं पाहिजे, कारण तुम्हालाच बुद्धी दिलेली आहे. एवढी बुद्धी इतर प्राण्यांना नाही आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग, आहार, निद्रा, भय, विषय सुख ही सर्व प्राण्यांना समानच लागतात. मग मनुष्य प्राणी असला तरी त्याला भय आहे, वाघ असेल त्याला भय आहे, वाघाला पण विषय सुख पाहिजे असतं, माणसाला पण विषय सुख हवं असतं. परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाणं सर्वांशी, म्हणजे माणसाला ज्ञान दिलं आहे, त्या ज्ञानाचा उपयोग करून माणसानं जगलं पाहिजे. आणि त्यासाठी जर उत्तम प्रकारे जर जगायचं असेल जीवनामध्ये तर तुम्हाला संयम असायला पाहिजे. तुमच्याकडे ती दूरदृष्टी असली पाहिजे, तुमच्यामध्ये ती प्रगल्भता असली पाहिजे, तुम्हाला साधक बाधक विचार करता आलाच पाहिजे, तुम्हाला योग्य प्रकारचे तुमचे निर्णय घेता आले पाहिजेत. एखादी कुठलाही निर्णय ज्यावेळी असतो तो बिनचूक घेता आला पाहिजे. बरोबर आणि चूक एवढंच आपण समजत असतो जीवनामध्ये, पण त्याच्या पलीकडे एक आहे बिनचूक. बरोबरपेक्षाही बिनचूक तुम्हाला निर्णय घेता आला पाहिजे. तो जर निर्णय तुम्ही घेतला तर जीवनामध्ये सक्सेस होता, यशस्वी होता. आणि जेवढे आज जीवनामध्ये यशस्वी झालेले लोक आहेत त्यांच्यामध्ये संयम असतो, त्यांना प्रसंग हाताळता येतो. जीवनामध्ये जे प्रसंग आहेत ते फक्त 3च प्रकारे येतात. 3च प्रकारचे प्रसंग आहेत. त्यातला पहिला प्रसंग आनंद, दुसरा प्रसंग आहे दुःख जीवनामध्ये येत असताना, तिसरा प्रसंग आहे की आनंद पण आणि दुःख पण. असे 3 प्रसंग आहेत. आणि तिन्ही प्रसंग हाताळण्याची पद्धत वेगळी आहे, ती भक्ती शिकवते. म्हणून भक्ती करणं गरजेचं आहे. आनंद तुम्हाला पचवता आला पाहिजे. ज्यावेळी आपल्याला आनंद मिळतो, म्हणजे व्यावहारिक भाषेत बोलायचं तर सुख मिळतं, समाधान मिळतं, काहीतरी आपल्याला प्राप्त होतं, त्या बऱ्याच लोकांना अहंकार येतो. म्हणून तर नामदेव महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलं आहे, अकल्प आयुष्य हवे तया कुळा माझी या सकळा हरीची आदासा. त्याच्यामध्ये त्यांनी काय मागितलं विठ्ठलाकडे माहिती आहे का? दुसरं काहीच नाही मागितलं. ते काय म्हणाले, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकांशी. की अहंकाराचा वारा कुणाच्या थारामोऱ्याला पण नको, नाही तर तो वाया जाणार आहे. कारण आपल्याला ज्यावेळी जीवनामध्ये एखाद्या उच्च शिखरावर आपण चढत असतो त्या आपण इगोस्टिक होतो, अहंकारी होतो. तर तो अहंकार आपल्यामध्ये आला नाही पाहिजे, तर अध्यात्माची आवश्यकता. कारण आनंद पचवता आला पाहिजे. लोक उलटं करतात नेमकं, की आनंद काय करतात, झेलतात आणि दुःख पचवण्याचा प्रयत्न करतात. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आनंद पचवा आणि दुःख झेला, कारण कुठलीच वेळ कायम राहत नाही, ती निघून जाणार आहे. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. ह्याच्यासाठी जी क्षमता पाहिजे ते अध्यात्मात येतं. तुम्हाला बघा कधी साधुसंत चिंतेत दिसणारच नाही. कुठल्याही साधुसंतांचं चरित्र घ्या, त्यांना अपरिमित त्यांचा छळ झालेला आहे, त्यांना अपरिमित त्रास होत असतो,
पण ते कधीही तुम्हाला दुःखी कष्टी दिसणारच नाहीत. कारण काय? तर भक्तीचं त्यांना काय असतं, अधिष्ठान असतं. त्या भक्ती जी आहे, लोकांनी हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे की भक्ती करायची म्हणजे काहीतरी अंधश्रद्धाळू बनायचं. बिलकुल नाही. भक्ती करणं म्हणजेच आपल्या मनाचं संवर्धन करणं. मी नेहमी सांगत असतो की भक्ती हा मनाचा व्यायाम. तो करा प्रत्येकानं. तो केला तर तुम्ही जीवनामध्ये सक्सेस होऊ शकता. हे मी कृतीतून प्रूव्ह केलं आणि कोट्यावधी लोकांवर प्रयोग करून सिद्ध केलेलं आहे की भक्ती केल्यामुळे आपले जे जीवन आहे ते आपल्याला सक्षमपणे हाताळता येतं. आता आपण जेव्हा भक्तीचं म्हणतो तेव्हा त्याचं शेवटचं स्थान म्हणजे का भक्ती करावी, तर मुक्ती मिळण्यासाठी. ही मुक्ती म्हणजे नक्की काय आणि खरोखर ती गरजेची आहे का? हां, मुक्तीचे 4 प्रकार आहेत. आध्यात्मिकदृष्ट्या मुक्तीचे 4 प्रकार आहेत. सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता. आता ही सलोकता म्हणजे आपण म्हणूया की माणसाचे 4 प्रकार आहेत. आपल्या माणसांमध्ये सुद्धा 4 प्रकारचे नर राहत असतात. वानर, दानव, मानव आणि देव. एखादी व्यक्ती मानवी मूल्यांच्या दायित्वाचं उल्लंघन ज्यावेळी करते ना, तर आपणच म्हणतो हा राक्षस आहे, हा माणूस नाहीच आहे. आपल्यासमोर राक्षसाची प्रतिमा कशी आकरा-विकरा जबडा असेल, आकरा-विकरा चेहरा असेल असा वाटत असतो आणि आवाढव्य आकरा-विकरा व्यक्ती असते. तर ही जी दानव जी आहे ना ती वृत्ती आहे. आजसुद्धा समाजामध्ये ती दिसते आपल्याला की लहान मुलांवर अत्याचार होतात, एखाद्याच्या मिळकतीसाठी खून केला जातो, अमानवी कृत्य माणूस करतो, त्याला राक्षस म्हणतात. म्हणजे आजसुद्धा राक्षस संपलेले नाही आहेत. आम्ही विज्ञान युगामध्ये राहतो तरीसुद्धा आजसुद्धा माणूस जो आहे तो राक्षसी होऊ शकतो, होतो, दिसतो आज आपल्याला. त्याचबरोबर वानर, आजसुद्धा वानर आहेत की जे आपल्याला दिलेल्या बुद्धीचा योग्य प्रकारे वापर करत नाही आणि बुद्धी घाण टाकून कशाही प्रकारे वागतात आणि स्वतः फसतात. ते वानर आहेत. कारण त्यांना देवानं कुशाग्र बुद्धी दिली. इतर प्राण्यांपेक्षा बुद्धिवान प्राणी म्हणून त्याला निर्माण केलेला आहे. तो बुद्धीचा वापर करत नाही आणि बुद्धी न वापरल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तो फसतो आणि समाजामध्ये मग त्याची फसगत झालेली आपण अनेक उदाहरणं पाहतो. आपल्याला त्या तपशिलामध्ये जाता येणार नाही कारण मुलाखतीसाठी काही विशिष्ट टायमिंग असेल, पण त्या तपशिलामध्ये नको जाऊया आपण. तर का असं होतं तो, तर त्याला बुद्धीचा वापर नाही करता येत. कारण कुठलीही गोष्ट करत असताना तुमच्यामध्ये संयम पाहिजे. संयम असेल तर स्टॅबिलिटी तुमच्यामध्ये आल्यामुळे काय होतं की पुढचा विचार करणार, ही गोष्ट मी करणार आहे, ह्याचा रिझल्ट काय येईल, त्याच्यासाठी संयम आवश्यक आहे. आणि मी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की तुम्ही जर दररोज 10 मिनटं वेळ काढून, ज्ञानेश्वर माऊली तर सांगतात की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्याच्यात त्याने सांगितलं आहे, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी आली. म्हणजे काय? देवाच्या दरवाजात जाऊन उभं राहायचं म्हणजे काय? तर देवाचं स्मरण एकाग्रतेनं तुमच्या अंतःकरणामध्ये नुसतं एक क्षण जरी तुम्ही केलात तरी तुम्ही एकाग्र व्हाल. आणि एकाग्रतेमुळे ही जी मुक्ती आहे, मुक्ती म्हणजे काय? तर सुटणे. कशातून सुटायचं आहे? कुणी बांधलं आपल्याला? तर अज्ञानातून सुटायचं आहे. हे सगळं जग आहे हे भ्रम आहे. आपल्याला वाटत असतं की हे मी करतोय, हे मी चालवतोय, हे माझ्यामुळे चाललेलं आहे, मी नाही काम केलं तर ते होणार नाही. परंतु लक्षात घ्या, नियंता वेगळा आहे. ते सगळं करत असतो आणि त्याच्या वाचून झाडाचं पानसुद्धा हलणार नाही. परंतु त्याला समाजामध्ये न मानणारे न मानणारे निर्माण होतात. त्याला आस्तिक नास्तिक असं आपण म्हणू पाहिजे. तर काही जणांना तो मान्य आहे, काही जणांना तो मान्य नाही आहे. असं आता का मान्य नाही आहे? कारण त्यांनी जे नास्तिक लोक आहेत ते परमात्मा किंवा परमेश्वर ह्याला एक मूर्तीच्या स्वरूपामध्ये मानतात की कृष्ण, राम, विठ्ठल किंवा कुठली तरी देवी अशा स्वरूपामध्ये ते मानतात किंवा पाहतात की त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलची अशी इमेज आहे. माझा एक अभंग आहे, कळला नाही देव, आम्हा कळला नाही देव. ह्या अभंगामध्ये मी सांगितलं आहे, रेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. तू शोधलंस तर तुला कळणार की ह्या चराचरामध्ये चैतन्याशिवाय काहीच नाही आहे. चैतन्याचंच अस्तित्व आहे.
फक्त आपल्यामध्ये जे भेद निर्माण झालेला आहे, रजतम सत्व आपल्यामध्ये आहे आणि या रजतम सत्वामुळे आपली जी बॉडी आहे, संपूर्ण शरीर ज्याला म्हणतो कुठल्याही प्राण्याचं, ते आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी ही 5 तत्व आपल्या शरीरामध्ये आहेत आणि 3 गुण आहेत. तर असा अष्टधा प्रकृतीपासून तयार झालेला हा देह आहे आणि असा देह असल्यामुळे आपला भेद निर्माण झालेला आहे. आणि आपण जगाकडे चर्मचक्षूनं पाहतो. चर्मचक्षूनं पाहिल्यामुळे आपल्याला तसं जग विभिन्न दिसतं. अध्यात्मामध्ये तुम्ही आल्यामुळे तुमच्या चर्मचक्षूच्या पलीकडे तुम्हाला जाता येतं आणि त्याला ज्ञानचक्षू म्हणतात. त्या ज्ञानचक्षूने तुम्ही संपूर्ण जे चराचर जे आहेत ह्या चराचरामध्ये दुसरं काहीच नाही, एका चैतन्य व्यतिरिक्त काहीच नाही. अनंत तो रूप घेतो, अनंत रूपाने तो नटलेला आहे आणि अनंत रूपामध्ये येऊन तो अनंत लीला करत असतो आणि त्याचं आपल्याला न कळल्यामुळे आपण श्रेय घेतो आणि आम्ही घमेंडकर होतो. आम्ही मग स्वतःला विज्ञानवादी समजतो, आमचं विज्ञान श्रेष्ठ असं म्हणतो. परंतु विज्ञानाची गरज आहे. मी विज्ञानाच्या विरुद्ध आहेत का? तर बिलकुल नाही. माझं सुभाषित आहे, विज्ञानाने केली क्रांती परंतु अध्यात्माशिवाय नाही मनशांती. तर ही मनशांती मिळवायची जर असेल आपल्याला, मन नावाचं इंद्रिय, विज्ञान मन पण मानत नाही. पण गंमत आहे, जर ते मानतच नाही तर तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ का तयार करता? याचा अर्थ मन आहे, फक्त ते आपल्याला दाखवता येत नाही. कारण अध्यात्मशास्त्र जे आहे ते अध्यात्मशास्त्र कसं आहे, अनुभूतीचं शास्त्र आहे. तुम्हाला जर आता सांगितलं की मला भूक लागले तर तुम्ही मला सांगाल दाखवा म्हणून, दाखवता नाही येणार. ती जाणून घ्यायची असते. अध्यात्मशास्त्र हे जाणून घेण्याचं शास्त्र आहे, अनुभव घेण्याचं शास्त्र आहे, ज्याचा त्याला येतो तो अनुभव. आणि विज्ञानशास्त्र जे आहे ते विज्ञानशास्त्र सिद्धांतांवर अवलंबून आहे आणि ते सिद्धांत सार्वजनिकदृष्ट्या सिद्ध करता येतात. अध्यात्मशास्त्र जे आहे ते आत्मिक शास्त्र आहे, आत्म्याशी संबंधित आहे आणि त्याचा अनुभव जो आहे तो व्यक्तिगत घ्यावा लागतो. हा दोघांमधला जमीन आणि आसमानमधला फरक आहे. त्यामुळे त्याची टॅली करून चालणार नाही कधी. जसं गॅलन आणि लिटर हे परिमाण आहेत, वेगवेगळे आहेत ना त्यांचे, किंवा किलोमीटर आणि मैल हे वेगवेगळं आहे. आणि किलोमीटर हा जो आहे तो 1000 फूट म्हणजे समजा 1 किलोमीटर आहे, पण तिकडे 1.5 किलोमीटर म्हणजे 1 मैल आहे. हे जसं दोघांमधला फरक आहे तसं विज्ञान आणि अध्यात्मातला फरक आहे. आणि विज्ञान आवश्यक आहे आपल्याला. म्हणून मी माझ्या लोकांना संदेश देतो, तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, तुमचं मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा. जर अशी त्रिसूत्रीने तुम्ही जगला तर उत्तम प्रकारे जगू शकाल. विज्ञानाची आवश्यकता आणि अध्यात्माची पण आवश्यकता आहे. कारण अध्यात्माशिवाय माणसाला माणूस म्हणून नाही जगता येणार. आज आपल्याला सगळी माणसं दिसतात, पण खऱ्या अर्थानं ती माणसं आहेत का? जर खऱ्या अर्थानं माणसं असती तर अत्याचार का झाले असते? नीतिमूल्यांचा ऱ्हास का झाला असता? जर माणसं असतील तर माणूस हा नीतिमूल्य पाळतो. म्हणून त्या माणसाला माणूस म्हणून माणसाळवण्यासाठी अध्यात्माची अत्यंत आवश्यकता आहे. कारण माणसावर संस्कार करणारं शास्त्र आहे, त्याच्या मनावर संस्कार करणारं शास्त्र आहे. विज्ञान काय करतं, त्याला भौतिक ज्या वस्तू आहेत त्या प्राप्त करून देतं आणि अध्यात्मशास्त्र माणसाला त्याचं मन जे आहे ते समृद्ध करून देतं. ज्यावेळी त्याचं मन समृद्ध होतं ना, तर त्याला जग ठेंगणं वाटत असतं. आम्हाला बघा, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा या जीवनाचा माझ्या, अशी आमची स्थिती आहे. मी माझे एकटेचे सर्व जे सत्पुरुष होऊन गेले, ज्याने आत्मिक आनंद मिळवलेला आहे, शाश्वत सुख मिळवलेलं आहे, ते तुम्हाला कधीच चिंतित दिसणार नाहीत. त्यांच्या टीकाटिप्पण्या झाल्या तरी कधी ते खुलासे देत नाहीत किंवा त्यांचं तुम्ही कौतुक केलं तरी ते उथून माथून जाणारच नाहीत. कारण त्यांचा बेस जो आहे तो अध्यात्म आहे आणि म्हणून अध्यात्माची नितांत गरज आहे. आपण आता मगाशी म्हणालात की रजतम आणि सत्व, माणसाचे जे वेगवेगळे स्वभाव आहेत, जसं तुम्ही म्हणालात की कोणी राक्षसी स्वभावाचा आहे, कोणी माणूस म्हणून वागतं आहे, तर ह्या रजतम सत्वाचा काही फरक पडतो का? हो ना, कारण ह्याचा रक्ताशी संबंध आहे, हार्मोन्सशी संबंध आहे. आपले रज तम सत्व जे आहेत आपल्यामध्ये जसे असतात तशा प्रकारचे हार्मोन्स होतात. मग एकाच आई वडिलांच्या पोटी जरी 2 मुलं किंवा 3 मुलं जन्माला, ते स्वभावानं समान नाही राहत. वास्तविक विज्ञानाच्या दृष्टीनं एकच आई वडील आहेत, प्रोडक्शन काढणारे एकच आहेत. मग खऱ्या अर्थानं ती 3 मुलं एकाच समान स्वभावाची पाहिजे, ती नसतात कधी. त्याचं कारणच ते आहे की त्याच्यामध्ये रज किती पातळीपर्यंत वाढलेला आहे तशा प्रकारे तो राहणार. मग रजोगुणी माणसं अहंकारी असतात, मत्सरी असतात,
आतल्या गाठीची असतात, दिलखुलासपणे बोलणार नाही. तमोगुणी माणसं जी असतात ती तमोगुणी माणसं क्षणाक्षणावर रागावतील, फटकळ असतात, पण मनात ठेवतीलच असं नाही. रजोगुणी माणूस 100% मनामध्ये ठेवणार, पण तमोगुणी कदाचित रागाच्या भरात काय बोलून जाईल आणि पुन्हा होता तसा क्लिअर राहील. सत्वगुणी माणूस संयमी असतो असं. आणि अशा प्रकारची ह्या प्रवृत्त्या का वाढतात, तर आपल्यामध्ये जगद्गुरू तुकोबारायांनी एक आपल्या अभंगामध्ये सांगितलं आहे, जन्माचे ते मुळं पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेलं. ते म्हणतात की आम्हाला रज आणि तम आणि सत्व हे 3 गुण आपल्यामध्ये असल्यामुळेच आपण वाया गेलेलो. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अनिर्चय. म्हणजे तुकाराम महाराजांनी, जगद्गुरू तुकोबारायांनी परत सांगितलं की तुम्ही हा जन्म जो घेतलाय, हा तुमचा जन्म वाया जायला नको असेल तर सात्विकता वाढवा, तुमच्यामध्ये जो सत्वगुण आहे तो वाढवा. पण मग हे रजतम सत्वगुण जे आहेत ते नॉर्मल माणसांना ओळखता येणारच नाहीत. त्यामुळे कोण कुठल्या गुणाचा जास्त प्रभावाच्या खाली आहे ते समजणार नाही. मग अशा वेळी स्वतःची ओळख करण्यासाठी काही ह्या गुणांबद्दल बरोबर ओळखणं कसं शक्य आहे का कुठल्या मार्गाने? कळत असतं. हे जे गुण आहेत ना, ह्यांचं स्थूल मानानं लक्षण आहेत ना, की रजोगुणी माणसं जी असतात ती घमेंडखोर असतात, इगोस्टिक ज्याला म्हणतात ती असतात, मनात राग आला की तो डूक धरून ठेवणारे असतात, सदस्याची ओपन बोलणारे नसतात, मनात धरून ठेवतात ते आणि दाखवणार नाहीत की मला राग आला म्हणून. किंवा अशा प्रकारे ज्याला संधी साधूपणा म्हणतात, तो गुण ह्या रजोगुणी माणसामध्ये जादा असतो. आणि तमोगुण जो आहे तो तमोगुणाचा माणूस क्लिअर होतो, तो पटकन रागवतो, चिडतो वगैरे. अगदी त्या रागाच्या भरामध्ये जर उच्च कोटीचा त्याच्या, कारण ह्या तिघांमध्ये पण शबल आणि शुद्ध असे 2 प्रकार आहेत. म्हणजे तमोगुण जो आहे तो तमोगुण शबल की शुद्ध असाही त्याच्यामध्ये प्रकार आहे. म्हणजे लेवलवर आहे ती, त्याची जी पातळी किती आहे, किती % आहे त्याच्यावर तो प्रकार असतो. म्हणजे तमोगुणी काही माणसं अशात येतात मनात आणि सोडून देतात, रागवतं फटकन बोलतात आणि सोडून देतात. तो समजून जायचा की शुद्ध आहे गुण. आणि काही माणसं इतकी रागवतात स्वतःचा पण नाश करून घेतात, तो शबल. म्हणजे अशुद्धता, शुद्ध आणि अशुद्ध हा जो प्रकार आहे तसा तो त्याच्यामध्ये आहे प्रकार. म्हणजे रक्तामध्ये आम्ल असतं आणि अल्कली असतं, तसं या गुणांमध्ये सुद्धा प्रकार. आणि ह्या गुणांचा रक्ताशी संबंध आहे, त्याला हार्मोन्स असं म्हणतो आपण. त्या हार्मोन्समध्ये गुण असतात. कारण आईवडिलांपासून ज्यावेळी प्रजोत्पादनातून ज्यावेळी बाळ होतं तयार, त्या ज्या ठोके पहिले येतात 2.5 महिन्यानंतर बाळाच्या शरीरामध्ये, त्यावेळी आत्मज भावानं हे गुण पण येत असतात आणि कर्म पण येत असतं. अच्छा. असं आता जेव्हा आम्ही ईश्वर मानतोय, तर सामान्य माणसाने जर ईश्वर मानतोय तर आपण देवळात जातो, पाया पडतो, तिथे मी देव बघतो. पण मला अनुभवायचं आहे देव, तर त्यासाठी काय करावं लागतं? तुम्ही आधी ईश्वर म्हणजे काय, व्याख्या काय करता तुम्ही ईश्वर? जो जग चालवणार आहे, ज्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली आहे, आपल्या आयुष्यात जे घडतंय त्या गोष्टी त्याच्या मार्फत होत आहेत. बरोबर. त्याच्यावर आपला काही अंशी अधिकार नाही आणि आपण ह्या जगाचा एक छोटासा अंश आहोत आणि आपण इथे काही बदल घडवणार नाही आहोत, आपण एक भाग आहोत फक्त त्याचा. बरोबर, एकदम बरोबर आहे. तुम्हाला आध्यात्मिक बैठक असल्यामुळे तुम्ही ते एवढं सांगितलं, नाहीतर तुम्ही हेच सांगितलं असतात ईश्वर म्हणजे विष्णू, राम, कृष्णानं पण गीतेमध्ये सांगितलं आहे, भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं की अर्जुना माझ्यात बघ, तू ज्या कृष्ण म्हणून ज्याला समजतोस तू माझ्यात बघ, म्हणजे तुला कळेल तो मी आहे. याचा अर्थ काय, कृष्णामध्ये पण रामामध्ये पण जे एक आत्मस्वरूपामध्ये तत्व आहे त्याला ईश्वर म्हणतात, की जे चैतन्यमय आहे, ते निर्गुण आहे, ते सगुण आहे, ते कुठे नाही अशी जागा नाही. म्हणजे आपण फक्त एक आपली पृथ्वी समजत असतो, असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि ही पृथ्वी एका आपल्या ह्या ब्रह्मांडामध्ये मंदाकिनी नावाची जी आकाशगंगा आहे, या आकाशगंगेतली ही पृथ्वी अशा असंख्य आहेत. म्हणून देवाला वर्णन करताना बघा काय म्हणतो आपण, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. म्हणजे विज्ञानानं सांगितलं आहे की अनंत आकाशगंगा आहेत. ते आमच्या अध्यात्मानं हजारो वर्षापूर्वी, म्हणजे विज्ञानाच्याही अगोदर सांगितलं आहे की अनंत कोटी आकाशगंगा आहेत, म्हणजे ब्रह्मांड आहेत आणि प्रत्येक आकाशगंगेमध्ये अनेक ग्रहतारे आहेत.
आता ज्याला आपण एक सूर्य मानतो, हा मंदाकिनी आकाशगंगेतला तुम्ही सूर्याशी बोलताय. अशा अनंत सूर्य आहेत आणि त्यांना व्यापून जो उरलेला आहे ना, तो ईश्वर. त्यामुळे तो कसा आहे, त्याचा रंग कसा आहे माहिती आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा खोटं बोलावं लागलं, म्हणून आज ब्रह्मदेवाची पूजा होत नाही कधीही. अच्छा. कारण एकदा स्पर्धा लागली, म्हणजे सुरू झाली परीक्षा, की हे जे चैतन्य कसं आहे ते सांगा म्हणून. त्या ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू तिघेजण, हे ब्रह्म विष्णू शंकर म्हणजे शिव, हे रजोगुण तमोगुण सत्वगुणाचं प्रतीक आहे आणि त्यांचं ते नेतृत्व करत असतात. तर त्यांनी शोधायचा प्रयत्न केला ते चैतन्य आहे कसं. दोघेजण बघून आलेत, दोघांना ते काहीच सापडलं नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं नेती म्हणजे आम्हाला माहिती नाही, आम्ही सांगू शकत नाही, हा कुठे आहे, कुठून सुरू झाला, कुठे त्याचा अंत आहे माहिती नाही. म्हणजे शंकर आणि विष्णू. पण ब्रह्मदेवानी खोटं सांगितलं, एका केतकीच्या फुलाला विटनेस म्हणून ठेवलं आणि सांगितलं तिला विचारा मी आलो होतो की नाही इथपर्यंत, आणि इथपर्यंतच ब्रह्म आहे, ह्याच्या पुढे आता ते ब्रह्म नाही आहे म्हणून. आणि त्यामुळे ते खोटे बोलल्यामुळे त्यांना शाप मिळाला आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये ब्रह्मदेवाची पूजा करत नाहीत. तो असत्य बोलला म्हणून. कारण हे जे चैतन्य आहे, चैतन्य किती विशाल आहे, कुणालाच त्याचा आजपर्यंत अंत सापडलेला नाही. जसं विज्ञानामध्ये म्हणतात कृष्णविवर केवढं आहे सांगता नाही येणार. एकदा त्याच्यात आतमध्ये गेलं की कुठे जाऊ त्याचा पत्ताच नाही. अशी कितीतरी कृष्णविवर ह्या आपल्या आकाशगंगेमध्ये आहेत. अशा असंख्य आकाशगंगा आहेत की तिथे आजसुद्धा गुह्य म्हणजे गुह्य आहे. म्हणून ते आमच्या वेदांनी सांगितलं नेती माहिती नाही असं. त्यामुळे हे जे चैतन्य आहे, हा जो ईश्वर आहे, हा सगळीकडे आहे. जे चैतन्य प्रत्येक कणाकणात आहे. म्हणून ते मी सांगितलं अणु रेणूत देव आहे. नरेंद्र म्हणे शोधून पाहे की हे चैतन्य कणाकणामध्ये आहे. आणि तुमची ज्या आध्यात्मिक बैठक सात्विकतेमुळे तशी निर्माण होते, त्या तुम्हाला चराचरामध्ये जे चैतन्य आहे ते जाणवतं, त्याची अनुभूती येते की अरे त्या अर्थीत तो त्या शेणामध्ये आहे पण वळवळतोय, याचा अर्थ त्याचे चैतन्य आहे. किंवा हा एवढा मोठा प्रसंग आला, त्या प्रसंगामधून सुद्धा तो हटत नाही आहे, याचा अर्थ ते चैतन्य आहे. म्हणजे चैतन्य नाही अशी जागाच नाही कुठे असं. आणि त्या चैतन्याचा शोध जो आहे तो मनुष्य जन्मात आल्यानंतर घेतला पाहिजे असं आमची शास्त्र सांगतं. अध्यात्मशास्त्र सांगतं की तुम्ही लौकिक कितीही प्रगती केली तरीसुद्धा जोपर्यंत या चैतन्याचा शोध तुम्ही घेत नाहीत तोपर्यंत तुम्ही मुक्त नाही. त्याचं नाव मुक्ती. त्याला आम्ही सायुज्य मुक्ती म्हणतो. सायुज्य मुक्ती म्हणजे जिचा अंत नाही आहे. एकदा ती झाली की संपला विषय, की त्याच्या पुढे काही नाही आहे. तिला माहिती आहे. सायुज्य मुक्ती प्राप्त झालेले अनेक सत्पुरुष होऊन गेलेत आपल्याकडे. तर ती सायुज्य मुक्ती प्राप्त झाल्यानंतर नाही तळमळ दुःख क्लेश, जैसे ठेविले अनंते तैशा परी राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. अशा प्रकारची स्थितप्रज्ञ अवस्था त्या सायुज्य मुक्तीचा भोगता जो असतो त्याच्यामध्ये येत असते. आजच्या आपल्या पिढीमध्ये, आमच्या पिढीमध्ये थोडक्यात, तर मुक्ती म्हणजे आम्हाला एक अल्टिमेट सुख वाटतं की सुख असावं, आमच्याकडे सगळं गाडी पैसा सगळं असावं. हा तो अपभ्रंश झालाय ना. हां, मुक्तीचा अपभ्रंश आपण केला. मुक्ती मिळाली म्हणजे सुटका झाली, पण कशातून सुटका हे कळलेलं नाही आहे. मग ती अध्यात्मशास्त्र सांगतं की अज्ञानातून सुटका. हे मी करतो, हे मला पाहिजे, हे माझ्याशिवाय नाही होणार, हे मीच करणार, मी नसेन ते होणारच नाही. हे जे अज्ञान आहे ना, ह्या अज्ञानातून सुटका केली पाहिजे. पण लोकांनी त्याची अर्थ वेगळा घेतलेला आहे आणि लोक असं समजतात की मला दुःख दारिद्र्यातून मी सुटलो, माझ्याकडे गाडी घोडा असला, नोकर चाकर असले, पैसा अडका असला की मी मुक्त झालो, असा तो एक समज आहे. पण तो जाणार आहे. ज्याचा जन्म झालेला आहे तो संपणार आहे. कारण उत्पत्तीचा नियम आहे, जिथे उत्पन्न होतं तिथे त्याचा लय आहे आणि त्यामुळे संपणार. त्यामुळे ती सायुज्य मुक्ती नाही. या उरलेल्या 3 मुक्त्या ज्या आहेत, सलोकता असेल, स्वरूपता असेल, समीपता असेल, ती म्हणू शकाल पाहिजे. आणि तुम्ही ज्या मुक्तीबद्दल ऑलरेडी विचारताय ती व्यवहारातली मुक्ती तुम्ही म्हणताय. आनंदाचे पण 2 प्रकार आहेत. म्हणजे सुखाचे 2 प्रकार आहेत. एक शाश्वत सुख आणि दुसरं अशाश्वत सुख. तुम्ही ज्या सुखाबद्दल बोलताय ते अशाश्वत सुख आहे की ते आत्ता मिळेल, थोड्या वेळाने निघून जाणार. कारण ज्यावेळी तुम्ही प्रवास करत असता त्या प्रवासामध्ये ज्यावेळी तो रस्ता आपण चालत असताना जर त्याला समजा उतार लागलेला असेल तर नक्की समजा पुढच्या वेळी तिथे चढाव असणार. त्या दिशेकडून येणार तुम्ही चढाव असणार.
त्यामुळे सुख जिथे आहे ते शाश्वत सुख आहे, ते राहणार नाही, जाणारच आहे काही दिवसानंतर. मग अशावेळी जी चढाओढ आहे ती सुखाच्या मार्गी न लागता मनशांतीकडे असली पाहिजे का? जरूर. कारण हे सुख टिकणारं नाही आहे ना, अशाश्वत अशाश्वत. सुखाच्या पाठीमागे लागतं आहे ना. चिरंजीव सुख जर हवं असेल तर ते अध्यात्मच देऊ शकतं, बाकी कुणीही देऊ शकत नाही. विज्ञानामुळे भौतिक सुख मिळू शकेल, पण ते चिरकाल नाही आहे. काही लोकांना पैसे मिळवायचे असतात, खूप पैसे मिळवायचे असतात आणि त्या पैशाच्या पाठीमागे लागतात. वेगळ्या प्रकारे पैसे मिळवून मी मोठा होणार, मोठा होणार, मोठा होणार. पण त्याच्याबरोबर अनेक प्रकारची दुःख येतात. ट्रेस येतो आणि ट्रेसमुळे मग BP सुरू होतो, डायबिटीज सुरू होतो. हे आजार जे आहेत ते आपणच तयार करतो. अध्यात्मामध्ये ज्या तुम्ही सुख मिळवता त्या निश्चिंत असतात, पूर्णपणे समाधानी असतात. ते जे सुख आहे, मनशांती ज्याला म्हणता येईल, शाश्वत मनशांती, ते अध्यात्मच देऊ शकतं. मग अध्यात्मामध्ये तुम्ही आलात तर असं काही नाही आहे की बाबा तुम्ही सगळ्याचा त्याग करायला पाहिजे, असं काहीच नाही, बिलकुल नाही आहे. संसार त्याग न करिता, समर्थ रामदास स्वामींनी सांगितलंय, संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचाराचं होई. योग्य प्रकारचा विचार करा. म्हणजे तो कसा करा, तर तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा. माझी त्रिसूत्री, तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, विज्ञानाच्या नजरेतूनच बघा, पण मन मात्र अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा. अशी त्रिसूत्रीनं तुम्ही जगला तर उत्तम जगणार. त्यासाठी तुम्हाला त्याग करण्याची गरज नाही. सुख तुमच्याकडे पण आहे, मिळणार तुम्हाला सुख ते असं. आणि ते चिरंजीव सुख आहे. अध्यात्मातून ज्यावेळेस सुख मिळतं ते चिरंजीव सुख आहे. कारण मन कसं चंचल आहे. मगाशी मी आपल्याला सांगितलं की प्रकाश लहरी ज्या वेगानं जातात त्याच्या कित्येक पटीनं मन वेगानं पळतं. आणि ह्या वेगवान मनाला जर तुम्ही व्यसन घातले नाहीत तर ते कोणत्या क्षणाला कुठे जाईल हे सांगता येणार नाही. जसं वारा आहे ना, वारा एखाद्या गुलाबाच्या ताटव्यातून वाहत आला की सुगंध येतो, तोच वारा पुढे निघाला, वारा तोच असतो, पुढे निघाला आणि एखादी कुजलेली घाण जागा आहे, तिथे काहीतरी कुजलेलं आहे, तिथून गेलं की घाण वास येतो. तसं मनाचं आहे की मन तुम्हाला कधीच असं शुद्ध पवित्र दिसणार नाही. ते शुद्ध करण्यासाठीच अध्यात्म हा त्याच्यासाठी पर्याय आहे. जसं तर मन चंचल आहे तसा आत्मा स्थिर आहे. तो सर्व काही गोष्टी आपण ज्या डेलीमध्ये चालल्यात तो अनुभवतोय, साक्षीदार आहे. बरोबर. तर अशावेळी ह्या दोघांमधला संबंध काय किंवा नातं काय या दोघांचं? नातं तसं पाहायला गेलं तर काहीच नाही. सूर्य असला पाहिजे, सूर्याच्या असण्यानं सर्व गोष्टी घडत राहतील. तशा प्रकार आत्म्याचं अस्तित्व असणं आवश्यक आहे. मग आत्म्याचं अस्तित्व असलं की आपल्या शरीरात जी 36 तत्व आहेत ती ॲक्टिव्ह होतात, कार्यान्वित होतात आणि आपलं काम करतात. त्याच्यामध्ये चेतना येते. थोडक्यात चेतना म्हणजे त्याच्यामध्ये जीव येतो आणि ती चेतना त्याच्यामध्ये आली की ते आपापलं काम करत असतं. तसं मन पण तसंच एक इंद्रिय आहे. जशी आपल्याला 10 इंद्रिय आहेत तसं 11व्या इंद्रिय म्हणून मनाला मानतात अध्यात्मामध्ये. तर हे जे मन आहे त्याचा आणि आत्म्याचा तसा काही संबंध आहे. आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. आनंद झाला तरी तो उतून मातून जात नाही आणि दुःख झालं तरी काही होत नाही. ज्या ॲक्शन ज्या होतात ते मनावर होतात. आपल्या मानवी शरीरात नाही तर संपूर्ण प्राणीमात्रांच्या शरीरामध्ये मन हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्याकडे नेमकं दुर्लक्ष झालेलं आहे. तुम्हाला आनंद पचवता नाही आला तर अटॅक येतो. रक्ताचं प्रेशर पटपट 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 वाढायला सुरुवात होतं आणि अटॅक येतो. माणूस मरू शकतो. आणि प्रचंड दुःख झालं तरीसुद्धा अटॅक येतो, माणूस मरू शकतो. परंतु अशा दोन्ही क्रिया जरी झाल्या तरी काही परिणाम होत नाही. तो माणूस संयमी असतो. म्हणजे दुःख झालं तरी दुःखाचा आवेग सहन होत नाही. म्हणजे दुःख कुणाला होतं? हृदयाला नाही होत, मनाला, बुद्धीला नाही होत. ते आनंद जो आहे तो आनंद कुणाला होतो? मनाला होत असतो. म्हणून मन हे फार महत्त्वाचं इंद्रिय आणि त्याच्यावरच अध्यात्मशास्त्रामध्ये अभ्यास केला आणि त्यालाच घडवण्याचा प्रयत्न अध्यात्मशास्त्राने केला. विज्ञान जसं भौतिक सुखांवर जास्त फोकस करतं तशा प्रकारे अध्यात्मशास्त्र जे आहे ते मनाला जास्त फोकस करतं आणि मन तुमचं जर पवित्र झालं, जैसी गंगा वाहे वैसे ज्याचे मन भगवंत जाणं त्याचे जवळ. नामदेव महाराजांनी सांगितलं जसं गंगा पाक असते तसं पाहायला गेलं तर गंगेमध्ये कितीतरी घाण आहे, परंतु आम्ही तिला पवित्र मानतो, माता मानतो
आणि माता म्हणून तिच्याकडे पाहतो आणि तिच्यामध्ये स्नान केलं की आम्ही स्वतःला पवित्र समजून घेतो. गंगा जशी इतरांना पवित्र करते तशा प्रकारे आपलं मन पवित्र झालं तर जग आपल्यासाठी पवित्रच आहे. परंतु आपलं मन अशुद्ध असेल, अपवित्र झालेलं असेल तर आपल्यासमोर किती कुणी काहीही सांगू दे तरी ते आपल्याला अपवित्रच दिसणार, असं मन आहे. म्हणून त्या मनाच्या शुद्धतेसाठी, मनाच्या पवित्रतेसाठी अध्यात्म जे आहे त्या अध्यात्मापुढे आध्यात्मिक बैठकीनं पुढे गेलं पाहिजे. विज्ञानमध्ये राहायचं, आपण प्रगती करायची. आपले मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम गणपती उपासक होते, ज्यांनी मिसाईलचा शोध लावला. असे शास्त्रज्ञसुद्धा, न्यूटन हा सुद्धा बायबल वगैरे मानायचा. तर अशा अनेक शास्त्रज्ञ आहेत की ते विज्ञानाबरोबर अध्यात्म जे आहे त्या अध्यात्माची सांगड घालून पुढे गेले. कारण तुमची मनाची बैठक जी आहे ना ते अध्यात्मशास्त्र तयार करतात. म्हणून अध्यात्माची अत्यंत आवश्यकता. आता आपल्याला लाखो करोडो लोक भेटतात. काहींना आपले विचार पटत असतील, काहींना नसतील, आस्तिक आणि नास्तिक. तर ह्या दोघांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा आहे? आमच्या दोघांकडे एकच दृष्टिकोन असतो, त्याला समजलेलं नाही आहे म्हणून तो अशा प्रकारे माझ्याकडे पाहतोय. आणि आस्तिक आहे त्याला समजलेलं आहे म्हणून त्याने मला गुरु या नात्यानं स्वीकारलं नाही. मी सांगतोय त्या मार्गाने तो जातोय. त्यामुळे नास्तिक माझा नाही आहे असं नाही, त्याला घडवणं माझंच काम आहे. त्याला घडवला पाहिजे. तो नास्तिक का झाला आहे तर त्याचा अध्यात्मशास्त्राबद्दल अज्ञान आहे. त्याला अध्यात्मशास्त्र म्हणजे असं वाटतं की बा माळा मोजणं, भस्म फासणं किंवा घरदार सोडणं, काहीतरी त्याग करणं म्हणजे अध्यात्म, असं नाही आहे. संपूर्ण चराचरामध्ये चैतन्य रूपानं जी शक्ती वसते ती प्रत्येक कणाकणामध्ये अणुरेणूत आहे. कारण आम्हाला शाळा कॉलेजमध्ये जे शिकवलं ते असं शिकवलं होतं, 2 अणू एकत्र आले की एक रेणू तयार होतं आणि असंख्य रेणू एकत्र आले की एक वस्तू तयार होते. तर ह्या अणुरेणूंमध्ये जे अट्रॅक्शन आहे ते जे त्यामुळे ते अणुरेणू एकत्र राहतात ना ते चैतन्य. म्हणजे परमात्मा कुठे आहे तो बघा, किती विस्तारपूर्वक आहे तो बघा. म्हणजे मी मगाशी सांगितलं तुम्हाला की अनंत ब्रह्मांड आहे, तिथे पण त्यांना व्यापून तो आहे. आणि सूक्ष्मातमध्ये मी घेऊन गेलो तुम्हाला, काय सांगितलं की म्हणजे सूक्ष्माचं दुसरं टोक सांगितलं. पहिलं एक हिमनगासारखं उंच टोक सांगितलं की तो अनंत ब्रह्मांडाला व्यापून आहे, तरीसुद्धा तो पुरून आहे. तो केवढा आहे, ब्रह्मांड संपल्यानंतर सुद्धा तो आहे. आणि एकदम सूक्ष्मामध्ये सांगितलं की 2 अणू कुठल्याही पदार्थातले 2 अणू कुठल्याही पदार्थातल्या 2 अणू एकत्र ज्या अर्थी येतात याचा अर्थ त्याला एकत्र आणणारं कोणतरी एक प्रेरक शक्ती आहे, त्याच्यात येणार नाहीत एकत्र. कोणतरी एकमेकांना खेचून धरत आहे आणि ती खेचून धरणारी शक्ती म्हणजे ते चैतन्य म्हणजेच परमात्मा आहे. किती सूक्ष्म आहे तो बघा. त्यामुळे त्याच्या पलीकडे आपण कुठेच नाही, जगच नाही त्याच्या पलीकडे. हे अज्ञानपानामुळे आपण सगळं अध्यात्म थोतांड आहे, अध्यात्म बरोबर नाही आहे, आमचं विज्ञानच श्रेष्ठ. विज्ञान श्रेष्ठ जरूर आहे पण भौतिक सुखासाठी. आपल्याला आत्मिक सुख पण हवं असतं. आपण बघा शब्दप्रयोग करतो की मी आत्मिकदृष्ट्या समाधानी नाही, माझ्याकडे भौतिक संपत्ती खूप आहे पण मी आत्मिकदृष्ट्या समाधानी नाही. याचा अर्थ सुख आत्मिकसुद्धा असलं पाहिजे, आपल्या आत्म्याला पण सुख वाटलं पाहिजे, म्हणजे मनाला समाधान वाटलं पाहिजे. नाही तर ते सुख असून काहीच उपयोगाचं नाही. कारण त्या सुखाचा आनंद घेण्यासाठी आनंद कोण घेत असतो? बुद्धी नाही घेत, मन घेत. त्यामुळे ते मन समृद्ध झालं पाहिजे आणि त्या मनावर संस्कार कोण परत मी तिथेच आणून सोडतोय तुम्हाला. ते मनावर संस्कार कोण करतं तर अध्यात्मशास्त्र. म्हणून पहिल्यांदाच मी सांगितलं अध्यात्म हे शास्त्र आहे. जसं विज्ञान हे शास्त्र आहे तसं अध्यात्मशास्त्र आहे. पण आता हे शास्त्र आपण अध्यात्मशास्त्र ह्याचं ॲप्लिकेशन होतं जेव्हा आपल्या डे टू डे लाईफमध्ये, प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये, तेव्हा ते विशिष्ट वयोगटाला, जसं की विद्यार्थी असतील, जॉबवर जाणारा असेल, गृहिणी असेल, एक कुटुंब असेल, ह्या चौघांना प्रत्येकाची मानसिक स्थिती, त्यांच्या बाजूची परिस्थिती वेगळी असेल. मग त्यावेळी हे शास्त्र त्यांना कशी मदत करतं डील करण्यामध्ये? आचरणानं. आपलं आचरण शुद्ध असावं. त्यासाठी मी नेहमी सांगतो लोकांना की स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. हे गृहिणीनं पण लागू होऊ शकतं, हे मजुराला पण लागू होऊ शकतं, हे श्रीमंताला सुद्धा लागू होऊ शकतं आणि ते विद्यार्थ्याला पण लागू शकतं. का तर ज्यावेळी आपण दुसऱ्याचं वाईट चिंतो त्यावेळी आपल्यामध्ये जो रजगुण आहे त्यांना आपण चार्ज करतोय आणि त्याला चार्ज करून तो वाढवतोय रजगुण. ज्यावेळी आपल्याला दुसऱ्याचं वाईट करावं, दुसऱ्याच्या चुका काढाव्यात, दुसऱ्याला
दोष द्यावा असं मनामध्ये येतं त्यावेळेला आपला रजोगुण वाढलेला असतो. ज्याच्या मनामध्ये रजोगुण वाढलेला नसतो तो म्हणे जाऊ दे ना, तो कसा करतो, आपल्याला काय करायचं. पण जर त्या व्यक्तीमध्ये रजोगुण वाढलेला असेल तर तो रजोगुणी व्यक्ती काय करतो, समोरच्या माणसाच्या चुका काढत शोधत बसतो. त्याची अशी चूक आहे, तर तशीच चूक आहे, तो अमुकच करतो, तर तमुक करतो. म्हणून मी सांगेन की तुम्ही जे सगळे वर्ग सांगितलेत त्या वर्गातील व्यक्तींनी अध्यात्म म्हणजे काय, तर अध्यात्म जगायचं असेल, अध्यात्म बघायचं असेल, अध्यात्म शिकायचं असेल तर स्वप्नातसुद्धा कोणाचं वाईट चिंतू नये, कुणाला कधी फसवण्याचा प्रयत्न करू नये, कधी कुणाला लुबाडू नये, कधी कुणाला छळू नये, आपल्या हातामध्ये जो अधिकार मिळतो त्याचा कधी दुरुपयोग करू नये, कुठल्याही प्रकारची दुर्व्यसनं करू नये. अशा प्रकारे जर आपण आपलं वर्तन ठेवलं तर आपोआपच आपल्यामध्ये सत्वगुण वाढतो. आणि हे मी सिद्ध केलं आहे. आमच्या सहवासामध्ये अनेक लोक येतात तर आज त्यांचे जीवन बदललेले आहेत की एकदम वाममार्गाला गेलेला माणूससुद्धा आज आपल्याला दुरुस्त झालेला दिसतो. अनेकांच्या आपण मुलाखती घेऊ शकता. ज्यांच्या छातीवर सद्गुरू कवच दिसतं त्याला विचारा तुम्ही की ह्या रामानंदाचार्यांनी तुम्हाला दिलं काय, तर ते तुम्हाला तेवढंच सांगतील की आम्हाला काही नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं दिवसातून 10 मिनटं मनाचा व्यायाम घ्या, त्याचं नाव भक्ती, आणि स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. ही 2च पथ्य दिलेत, 2च पथ्य दिले. या व्यतिरिक्त आम्ही काही जण सांगितलं. आणि त्यांच्यामध्ये मग तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेत का तो सांगेल तुम्हाला. ते होतात कारण त्याच्यामध्ये विज्ञान आहे. ज्यावेळी आपण दुसऱ्याचं कोणाचं वाईट चिंतत नाही त्यावेळी आपोआपच आपण जरी मनामध्ये आलं चिंतायचं तरी आपण जर जाणूनबुजून ते दाबण्याचा प्रयत्न केला तर रजोगुण खाली बसत होतो, सत्वगुणाची मात्रा वाढत जाते. कारण रजतम सत्व हे 3 गुण आहेत ना, त्यांची लेवल किती वाढले तुमच्या शरीरामध्ये. आपण कसं म्हणतो ह्याला डायबिटीस आहे, साखरेची लेवल काय वाढले तुमच्या शरीरामध्ये, शुगर जे आहे कोणत्या लेवलला पोचलेले आहे त्याच्यावर तो रोग होतो ना. तशा प्रकारे तुम्ही सत्वगुणी आहात का रजोगुणी आहात का तमोगुणी आहात, लेवल त्या गुणांची जी आहे ती वाढली की आपण तशा प्रकारे होतो. आता हे अध्यात्म आपण जे म्हणालो ते अध्यात्म एक अम्ब्रेला छत्री म्हणून आपण बघू, ज्याच्या अंडर सगळी मानवता येते. बरोबर. वेगवेगळे धर्म येतील. पण आता आपण पर्टिक्युलरली हिंदू धर्माचे जगद्गुरू आज रामानंदाचार्य आहात, तर त्यावेळी धर्म हा मी मानतो पण ती माझी जबाबदारी आहे का, आणि जर आहे तर ती आपल्या शिकवणीमधून आपण कशी शिकवतो. माझी धर्माबद्दलची व्याख्या अशी आहे, धर्म म्हणजे विचारधारा आहे. माणसानं माणसाबरोबर माणसासारखं वागलं पाहिजे, जगलं पाहिजे, राहिलं पाहिजे. ही ज्या विचारधारेमध्ये शिकवला तर तो धर्म असं मी मानतो. इसवी सन 1300 आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य आले. ज्यावेळेला या धर्माला ग्लानी आली आणि हा धर्म आता थोडा इतरस्त होऊ शकेल अशी ज्या परिस्थिती निर्माण झाली त्या असं म्हणतात भगवान प्रभू रामचंद्र रामानंदाचार्यांच्या स्वरूपामध्ये अवतरले. जसं इसवी सन 772 हिंदू धर्म यदा, ते भगवान कृष्णाने गीतेत सांगितलं, ज्यावेळी धर्माला ग्लानी येते, यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारत, म्हणजे ज्या ज्यावेळी ग्लानी येते त्यावेळी मी येतो. तेव्हा पहिले आले ते आद्य जगद्गुरू शंकराचार्य. शंकर होते ते प्रत्यक्ष आणि ते प्रकट झाले शंकराचार्यांच्या रूपातून आणि त्यांनी हिंदू धर्माचं संवर्धन केलं, समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांत तो परत मलिन झाला. 1300 सालामध्ये आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य आले आणि त्यांनी लोकांना सांगून टाकलं, जात पात पूछे ना कोय, जो हरी का भजन करे वो हरी का होय. आणि त्या मार्गावर आम्ही चालतो. त्याच्यामुळे आम्ही जातपात मानत नाही. मनुष्य हीच आपली जात, मनुष्य हाच आपला धर्म. माझी शिकवण स्वतःची अशी आहे, त्यांचा जसा संदेश आहे आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचा जसा संदेश आहे तसा माझा संदेश आहे. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. जगवा या शब्दामध्ये खूप अर्थ दडलेला आहे. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा हा लौकिकदृष्ट्या तुम्ही अर्थ काढला, हा तू जगा आणि दुसऱ्याला जगवा. पण त्याचा वेदोक्त अर्थ काढला तर तुम्ही जगा. आम्ही जगा कशाला म्हणतो की जो सुखदुःखाच्या पलीकडे गेलाय, नाही तळमळ दुःख क्लेश, अशा प्रकारे तू जग आणि दुसऱ्याला जगव. ही तुझी जबाबदारी आहे. तू माणूस म्हणून आहे
त्या माणूस या नात्यानं तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे, बुद्धी असल्यामुळे अशा प्रकारची नीतिमूल्य इतर माणसांमध्ये रोपण कर आणि प्रत्येकाला आनंद मिळवायचा असतो. प्रत्येक आनंद मिळवण्यासाठीच प्राणी जन्माला आला हे सगळ्यांना शिकव, असा त्या संदेशाचा अर्थ आहे. आणि त्या गाईडलाईनवर आज किती कामं चालू आहेत आमच्या संप्रदायाची. आम्ही मरणोत्तर देहदान हीच लोकांना सांगितलं. त्यावेळी काही जण म्हणत होते की शक्य नाही आहे, कारण हिंदू धर्मामध्ये मृत्यू झाल्यानंतर अंतिम संस्कार हे फार महत्त्वाचे आहे. 16 संस्कारातला एक अविभाज्य भाग आहे तो, आणि तो झाला पाहिजे. परंतु आम्ही लोकांना पटवून दिलं की आपण शरीर जाळून आनंद काय मिळवणार. तर हे शरीर जे आहे हे सुद्धा ऋणच आहे. आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी ह्या 5 तत्वांचं शरीर बनलेलं आहे. त्याच्यामुळे हिंदू धर्मामध्ये सांगितलं आहे ज्याचं ते शरीर आहे त्याला देऊन टाका, म्हणून ते अंतिम संस्कार करतो. मग दफन करतो, मातीमध्ये गाडून टाकतो किंवा जाळतो. प्रत्येकाच्या जाती धर्माप्रमाणे होतं ते. त्याचा हेतू काय आहे की अग्नी अग्नीची जागा घेऊ दे, वायूनं वायूची जागा घेऊ दे, आकाशानं आकाशाची जागा घेऊ दे, म्हणजे पंचतत्वाचा देह पंचतत्वात जाऊ दे. आम्ही सांगितलं हा पंचतत्वाचा देह पंचतत्वात तुम्ही पाठवताय खरं आहे, पण जाळून टाकून जो आपल्याला समाधान मिळतं त्याच्यापेक्षा जिवंतपणे त्याने जसं चांगल्या प्रकारचं कर्म केलेलं असेल किंवा वाईट काय जे काय त्याच्यानं कर्म झालं, मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्याचा देह जर समाजासाठी दीनदुबळ्या दुःखी लोकांच्या उपयोगी पडला तर किती भाग्य मिळेल. आणि हे लोकांना आवडलं, आणि त्यामुळे आजच्या तारखेला 125 लोकांनी बॉडी डोनेट केलेलं आहे. महाराष्ट्रातील कर्नाटक, गुजरात वगैरे ह्या राज्यांमध्ये शासकीय महाविद्यालय जी आहेत त्यांना फुकट देह दिलेले आहेत लोकांनी. आणि हे दुसरं कोणीच करत नसावं असं कोणी आहे का, कोणी संस्था वगैरे की यांनी करत मोठ्या प्रमाणामध्ये करत असतील. तसं आम्हाला मला ते सांगता नाही येणार, करतही असतील असं. आता ही क्रांती आहे, तेव्हा हे लोकांना का पटलं, तर आम्ही लोकांना शिकवायला सुरुवात केलेली आहे की पोती घेतली, माळ घेतली म्हणजे भक्ती झाली असं नाही, तर दुसऱ्यांच्या उपयोगी पडलो ती सुद्धा भक्तीच आहे. रंजले गांजल्यांची सेवा करणं ही भक्तीच आहे. तो ईश्वरच आहे. परमेश्वर विविध रूपाने येतो, विविध अलंकारामध्ये, विविध रूपामध्ये तो नटलेला आहे. तर त्याची एक प्रकारची सेवाच आहे, आणि ती करा. कारण तुम्ही जे जे कर्म करणार ते नष्ट नाही होणार. कर्म जे आहे ते कधी नष्ट होत नाही. त्यामुळे ते करा, चांगलं कर्म करा, सत्कर्म करा, आणि या सत्कर्माचं तुम्हाला फलित मिळणार, प्रारब्ध बनून येणार ते. कारण विज्ञान असं सांगतं की ह्या वातावरणामध्ये एक असा रेषा ओढली, ही सुद्धा नष्ट नाही होत, ही सुद्धा डिपॉझिट होते. म्हणजे काय होतं, संचित होते, संचय होतो तिचा. मग ज्या अर्थी संचय होत असेल तर त्या अर्थी ती कुठंतरी असणारच ना. मग ती फिरून कधीतरी तुम्हाला मिळणारच ना, त्यालाच प्राक्तन म्हणतात. म्हणून अध्यात्मामध्ये 3 सिद्धांत आहेत की कर्म, त्याला क्रियामाण म्हणतो आम्ही, कर्म, संचित आणि प्रारब्ध. म्हणजे त्याला काही जण नशीब म्हणतात, काही जण तकदीर म्हणतात वगैरे. तर अशा प्रकारे ते घेऊन माणूस किंवा कुठलाही प्राणी येत असतो. कारण आमच्या हिंदू तत्त्वज्ञानाप्रमाणे आत्मा हा अविनाशी आहे. आत्म्याला अविनाशी मानलंय का, तर आत्मा कशामुळे तयार झाला आहे, अपान, व्यान, समान, उदान आणि प्राण, हे 5 वायू विशिष्ट स्केलमध्ये, विशिष्ट प्रमाणामध्ये. ते कुठलं त्याचं काय सूत्र आहे ते कुणाला कळलेलं नाही, तर लोक जिवंत करतील ना परत. जसं H2O हे जसं सूत्र आहे म्हणजे पाणी आहे, तशा प्रकारे अपान, व्यान, समान, उदान आणि प्राण ह्या 5 वायूंचं संयुग म्हणजे आत्मा आहे. आणि हे 5 वायू ऊर्जा कधीच नष्ट होत नाही. विज्ञान सांगतं ऊर्जा रूपांतरित होते. म्हणून भगवद्गीतेमध्ये सांगितलं की अर्जुना, मी कधी नष्ट होत नाही, मी वेगळं रूप घेऊन येतो परत, पण मी येतो. आणि त्या सिद्धांताच्या आधारे आमचं शास्त्र, अध्यात्मशास्त्र सांगतं की आपण म्हणजे आत्मा कधी नष्ट नाही होत, तो परत जन्माला येणारच. मग त्या आत्म्याबरोबर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की आत्मज भाव घेऊन, ज्या ठोके शरीरामध्ये त्या सुरू होतात, त्या आत्मज भाव घेऊन तो आत्मा परत प्रवेश करत असतो. आणि म्हणून एका आईवडिलांनी जरी जन्म दिला 3-4 मुलांना, तर त्यांचं आयुष्य समान नसतं. वास्तविक ते पाहिजे ना तसंच. एका प्रोडक्शन
कंपनीमध्ये ते प्रोडक्शन काढतात त्याचं लाईफ फिक्स असलं पाहिजे ना, दिसायला सेम असले पाहिजेत. काही उंची जाडी खोलीमध्ये काही फरक असता कामा नये. परंतु तसं नाही होत. त्या मुलांच्या स्वभावामध्ये बदल असतो, वयामध्ये बदल म्हणजे आयुष्यामध्ये बदल असतो, जीवनातल्या सुखदुःखांमध्ये बदल असतो, व्यक्तिरेखा वेगवेगळ्या असतात त्या. ते कर्म आणि हे कर्म घेऊन येतच असतो आपण. असं त्याला आपण तकदीर म्हणून नशीब म्हणू. असं मग अशावेळी आपण आता जबाबदारी म्हणाला तुम्ही, देहदानाची जबाबदारी एक केली, अजून अशी कुठली जबाबदारी आपण पार पाडतोय का, शिकवणीमध्ये आहे का? खूप खूप आता करतोय आम्ही काम. असं ऑर्गन डोनेट करतोय. हल्ली जानेवारी 2025 आम्ही सांगितलं की आपले ऑर्गनसुद्धा दिले पाहिजेत जेणेकरून ते दुसऱ्याला उपयोगी पडतील. मग आता आजच्या घडीला 40 ऑर्गन डोनेट झालेले आहेत. महाराष्ट्रभर की भारतभर? नाही भारतभर नाही, महाराष्ट्रभर झालेले आहेत. 40 ऑर्गन डोनेट झालेले आहेत. म्हणजे नेत्रदान, त्वचादान अशा प्रकारे सुद्धा 40 लोकांनी हे केलं. थॅलेसेमिया, सिकल सेल, किडनी फेल्युअर, ब्लड कॅन्सर अशा रुग्णांना रक्त मिळालं पाहिजे. आम्ही लोकांना काय शिकवलं, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. म्हणजे काय तर तुम्ही लोकांची सेवा करा, हीच ईश्वरी सेवा आहे. तुझं कामधंदा करतोयस तू कर, काय बिघडत नाही. त्यासाठी तू माळा घेऊन बसण्याची गरज, तुझ्याकडे वेळ नाही ना, काय बिघडत नाही. परंतु तू कधीतरी तुला वेळ काढून स्वतःचं रक्त देऊ शकतोस की जे अशा रुग्णांना उपयुक्त होऊ शकेल, ही सुद्धा तुझी पूजाच आहे. आणि त्यामुळे आम्ही दरवर्षी 1 लाख रक्तबाटल्या महाराष्ट्राची रक्त संक्रमण बँक जी आहे त्यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सगळ्या ब्लड बँक यांना फुकट रक्तदान देतो. दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये आमचा हा रक्तदानाचा कॅम्प होतो. आता ह्या जानेवारीमध्ये झाला 4 जानेवारी ते 19 जानेवारी 15 दिवस कॅम्प झाले पूर्ण महाराष्ट्रामध्ये. 1,36,270 रक्तबाटल्या दिल्या आम्ही महाराष्ट्र शासनाला. आणि लोकांना 15 दिवसामध्ये लोकांना हे शिकवलं आहे की आपण देतोय म्हणजे काहीतरी फार मोठं उपकार करतो असं नाही. जे लक्षात ठेवलं जातं तो उपकार आणि जे विसरलं जातं तो परोपकार. तुम्ही परोपकार करा, ते माझं कर्तव्य आहे असं समजा तर ती पूजा होते. तीच साधना आहे, तीच सेवा आहे. माझं कर्तव्य लागतं. मला भगवंतांनी शरीरात रक्त दिलेलं आहे. ह्या माझ्या रक्तावर जर असा माणूस कोणी वाचत असेल, कारण ज्यांच्या किडन्या फेल्युअर झालेल्या आहेत त्यांना रक्त चढवावं लागतं. सिकल सेल नावाचा आजार जो आहे त्याच्यामध्ये HB तयारच होत नाही, हिमोग्लोबिन तयार होत नाही. मग त्याला ते 15-20 दिवसानं चढवावं लागतं, महिनाभरानं चढवावं लागतं. मग ते कुठून आणणार? त्यांचे पालक किंवा त्या व्यक्ती आणणार कुठून रक्त? एक तर आजाराने त्रस्त झालेले असताना रक्त आणायचं कुठून, विकत घ्यायचं कुठून? म्हणून ते आम्ही काम करतो. आमच्या ॲम्ब्युलन्स आहेत, 53 ॲम्ब्युलन्स आहेत महाराष्ट्रामध्ये. आज 17 ते 18 वर्ष ॲम्ब्युलन्स काम करतात. ॲक्सिडेंट झालं रे झालं की तो कुठल्या जातीचा माणूस आहे, कुठल्या धर्माचा माणूस आहे, कधीही बघायचं ना, स्त्री आहे का पुरुष आहे, गरीब आहे का श्रीमंत, याचा काहीही संबंध आहे. ॲक्सिडेंट झालं रे झालं, सगळ्या महाराष्ट्रातल्या हायवेंवर आहेत त्या गाड्या. तर ॲक्सिडेंट झालं रे झालं की तात्काळ तिथे जायचं, पेशंटला उचलायचा, नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन पोचवायचा. कारण ते एक 10 ते 15 मिनटाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर जो गोल्डन अवर असतो त्याच्यामध्ये जर तो पेशंट नजीकच्या हॉस्पिटलला गेला, त्याचा रक्तप्रवाह थांबला तर तो जास्त वाचण्याची शक्यता असते. मग ते आज आम्ही 17 वर्ष करतो आहे. विनामूल्य आहे? हो, पूर्णतः विनामूल्य. गाडी आमची आहे, ड्रायव्हर आमचा, डिझेल आमचं, त्या गाडीचा मेंटेनन्स आमचा. आणि हे सर्व लोक करतात समाजातले. त्या गाडीवर लक्ष ठेवण्यापासून कधी कधी काही लोक म्हणजे पेट्रोलसुद्धा, काही पेट्रोल पंपवाल्यांना वाटतं की अरे खरंच किती चांगली सेवा आहे, ते त्या गाडीमध्ये डिझेल पण स्वतः कधी कधी भरून देतात. असं म्हणजे ती समाजविमुख चळवळ झाली. ते पण त्याचा भाग व्हायला बघा. हां. आणि आम्ही लोकांना शिकवतो, ही बघा ही सेवा आहे, ही सेवा हीच भक्ती आहे. याच्यातच परमेश्वर बघा. दीनदुबळ्यांमध्येच परमेश्वर पाहायला पाहिजे. देव कधी असा करकटेवर उभा विटेवर असा राहून तुम्हाला भेटायला येणार नाही. देव सगळ्या चराचरामध्ये आहे. दुःखी कष्टी जे आहेत त्यांच्यापासून सगळ्यांमध्ये सगळीकडे आहे. त्यांची सेवा करा. तर हा आमचा ॲम्ब्युलन्सचा उपक्रम आहे. शाळा आमच्या नर्सरीपासून आज ग्रॅज्युएशनपर्यंत CBSE बोर्डामध्ये आम्ही फुकट शिकवतो. CBSE बोर्ड आहे. पहिली ते नर्सरीपासून. पहिली पण नाही, नर्सरीनंतर ज्युनियर KG, सिनियर KG येते आणि मग पुढे येते ना. ते ग्रॅज्युएशनपर्यंत फुकट शिकवतो आम्ही. गोरगरिबांची मुलं, त्यात सगळ्या जाती धर्माची मुलं शिकवतो.
मग अशी आपण म्हणा धर्माची बद्दलची, तर मी हिंदू धर्मगुरू आहे, त्याच्यामुळे हिंदू धर्मगुरू असल्यामुळे मुसलमानांना शिकवणार नाही असं नाही. सगळ्यांमध्ये देव एकच आहे. कोण त्याला अल्लाह म्हणतं, कोण परमात्मा म्हणतं, एवढाच फरक आहे आणि सगळ्यांमध्ये देव आहे. तर ही जी उदयनमुख पिढी आहे त्याला इंग्रजी शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांनी शिकलं पाहिजे. जगाची भाषा आहे ती आणि ती आली पाहिजे ना आपल्याला. ती आली तरच आपण आपल्या लौकिक जीवनामध्ये विकसित होऊ आणि ती शिकवत असताना संस्कार पण आम्ही नाही सोडत. आमच्या शाळेमध्ये ज्या ती मुलं येत असतात तर त्याने आंघोळ करून आईवडिलांचं दर्शन घ्यायचं, नमस्कार करायचा, कपाळाला गंध लावायचा आणि येतातून परसातलं एखादं फूल म्हणजे त्यांच्या घरी जे फूल असेल नाही मिळालं तर झाडाचं पान तरी घेऊन यायचं. सरस्वती मातेला ते व्हायचं, नमस्कार करायचं आणि मग शाळेत जायचं. त्याने मुलांनी खोटं बोलता कामा नये हा आमचा प्रयत्न असतो. मुलींचे जे संस्कार ते मुलींना शिकवलं जातं, मुलांचे संस्कार मुलांना शिकवलं जातं. यज्ञ जो आहे तो यज्ञ का केला पाहिजे, कारण पूर्वीच्या काळी यज्ञ व्हायचे. त्या यज्ञातून निघालेला धूर जो आहे तो ओझोन नावाचा जो वायू आहे तो फिलअप करण्याचं काम करायचा. आज तो कमी झाला, लेअर पातळ झाले. हां, त्यामुळे तो आज पांढरे डाग वगैरे पडतात, कोड ज्याला आपण म्हणतो, ते का पडतात त्याचं कारणच आहे वातावरण दूषित झालं आहे. म्हणून आम्ही दरवर्षी पायी दिंडी काढतो. हजारो लोक आमच्या त्या पीठावरून, म्हणजे आता नागपूरला आमचं एक पीठ आहे, नेरले म्हणून गाव आहे, तिथून कामठी तालुक्यामध्ये ते आहे. तिथून जवळजवळ 1200 ते 1300 किलोमीटर 40-42 दिवस चालत येतात लोक. आणि काय त्याच्यामध्ये सांगत काय असतात लोकांना की ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम आज आपल्या या वसुंधरेचं रक्षण करणं गरजेचं आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडं लावा आणि संवर्धन करा, नाहीतर आपण संपणार आहोत. माणूसच स्वतःचा काळ झालेला आहे. त्यामुळे त्याने प्लास्टिकचं जे आहे ते प्लास्टिक बंदी केली पाहिजे, प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा आणि झाडं वाढवावीत, पाण्याचे जलाशय हे दूषित करू नयेत, जलाशय वाढवावेत. पृथ्वीच्या जमिनीच्या पोटामध्ये जर भूगर्भामध्ये पाण्याची पातळी फार खाली होत चाललेली आहे, ती वाढवा. त्याच्यासाठी आता आमच्याकडे दरवर्षी ती निघते दिंडी. सप्टेंबर महिन्यामध्ये ती निघते. आता 20-25 सप्टेंबरच्या दरम्यान नागपूरची दिंडी निघेल आणि ऑक्टोबरमध्ये आमच्या जन्मदिवशी नाणीदला येईल. नागपूरमधून दिंडी निघेल, त्याच्यानंतर मराठवाड्यातून दिंडी निघते, जे आमचं परभणीला आश्रम आहे तिथून. आमचं तेलंगणाला एक पीठ आहे तर तेलंगणा पीठावरून निघेल. आमचं नाशिकला एक पीठ आहे तर नाशिक पीठावरून दिंडी निघते. आमचं मुंबईत पीठ आहे, वसई या ठिकाणी आहे तर वसईला तिथून निघणार दिंडी. आमचं पुण्याला पीठ आहे, पुण्यातून निघणार. आमचं गोव्याला पीठ आहे, गोव्यातून निघणार. अशा 7 दिंड्या अतिशय सुचारूपणे शांतपणे लोकांना संदेश देत म्हणजे आपण नुसते माळा मोजल्या म्हणजे ईश्वराची भक्ती नाही आहे, ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो. जगद्गुरू तुकोबारा असं म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, म्हणजे वृक्षवल्ली हे आम्हाला सोयऱ्यासारखे आहेत, आपल्या पाहुण्यासारखे आहेत, नातेवाईकांसारखे आहेत. वनचरे म्हणजे त्या जंगलामध्ये राहणारे प्राणी, कारण ही एक नैसर्गिक जीवनसाखळी आहे, ती एकमेकावर अवलंबून आहे. ती असल्यानंतरच निसर्गाचा समतोल जो तो राहणार आहे. आणि ती तुटले आज वेगळ्या प्रकारचं प्रदूषणामुळे तुटलेले आहे. आज आपण टॉवर बघतो, मोबाईल आपल्याकडे प्रत्येकाच्या हातात आलेले आहेत, त्याच्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्यामुळे बघा ना, चिमण्या कुठं दिसतात का, पाखरं कुठं दिसतात का दिसत नाही, तर त्या फ्रिक्वेन्सीचा त्यांच्यावर परिणाम होऊन ते निसर्गातून नष्ट होत चाललेले आहेत ह्या प्रजाती. त्यांना आपण वाचवलं पाहिजे आणि म्हणून ते जनजागरण आवश्यक आहे. नमस्कार. जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्यासोबतचा पॉडकास्ट आपला जवळजवळ 2.5 तास रंगला होता. म्हणून मग आम्ही ठरवलं की हा पॉडकास्ट आपण 2 भागांमध्ये अपलोड करूया, कारण अध्यात्म हा विषय गूढ, खोल, माहितीपूर्ण आणि रंजक होता. यापुढचा भाग आपल्याकडून चुकू नये म्हणून साहित्य मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा पॉडकास्ट आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.